नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शेवटी पृथ्वीने प्रांजलच्या थोबाडीत मारली, कारण तो आनंदीबद्दल बरंच काही वाईट बोलत होता. दुसरीकडे आनंदी घर सोडून गेल्यानंतर युगंधरला फार वाईट वाटू लागलेला आहे. एवढंच नाही तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने आरतीला मी सुखरूप आहे, काळजी करू नकोस असं सांगितलंय. हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचंय. त्यामुळे हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो, धान्याचा टेम्पो आलेला असल्यामुळे आनंदी मॅनेजरला सांगायला त्यांच्या केबिनकडे जाते. तेवढ्यातच युगंधर तो टेम्पो घेऊन आलेला असतो, कारण त्याला या संजीवनी आश्रमाला धान्य दान करायचं असतं, त्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचतो. आनंदी पाठमोरी केबिनमध्ये उभी असते. युगंधर आवाज देतो, अहो, मॅनेजरांची खोली हीच आहे का? तेव्हा आनंदीला आवाज ऐकू येतो आणि ती म्हणते, मालक साहेब, इथे कसे? मालक साहेबांपासून बाजूला जाण्यासाठी आनंदी पुढे जाते, टेबलला धडकते आणि खाली पडते. तेवढ्यातच मॅनेजर येतात. युगंधर विचारतो, त्या ठीक आहेत ना? त्यांना लागलं तर नाही ना? मॅनेजर सांगतात, नाही नाही, त्या ठीक आहेत, तुम्ही काळजी करू नका, त्या अंध आहेत, त्यांना दिसत नाही. मॅनेजर आनंदीचे दोन्ही खांदे पकडून तिला दरवाजाजवळ उभं करतात आणि म्हणतात, आनंदी, तू काळजी करू नकोस, मी सगळं मॅनेज करते, तू इथेच थांब, असं म्हणून त्या युगंधरशी बोलण्यासाठी बाहेर निघून जातात. तेवढ्यातच युगंधरला बापूंचा फोन येतो. युगंधर बाजूला जाऊन फोनवर बोलू लागतो, नाही बापू, अजून आनंदी सापडली नाही. बापू विचारतात, काय करायचं तेच समजत नाही. युगंधर म्हणतो, बघा ना बापू, तिला हे समजत नाहीये की घर सोडून जाण्याने सगळे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट प्रॉब्लेम अजूनच वाढलेले आहे. तेवढ्यात मॅनेजर आल्यामुळे तो फोन होल्डवर ठेवतो. मॅनेजर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. युगंधर म्हणतो, हो, धान्य उतरून घ्यायला सांगता का प्लीज? मॅनेजर सांगतात, हो मालक साहेब, मी लगेच धान्य उतरून घ्यायला सांगते, असं म्हणून निघून जातात. मग युगंधर पुन्हा बापूंशी बोलतो, अहो, कमीत कमी आपला नाही तर तिच्या बहिणींचा, आबांचा तरी त्या पोरीने विचार करायला हवा होता. तिने सगळ्यांना किती त्रास दिलाय, अशा वागण्याचा नेमका अर्थ काय काढायचा? दुसरीकडे शिल्पा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, त्यामुळे माई आणि बापूंना थोडी काळजी वाटते, ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असा दोघं विचार करतात. बापू म्हणतात, शिल्पाचं काही खरं नाहीये, कधी काय करेल हे आपण सांगू शकत नाही. माई म्हणतात, हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, आपण शिल्पाच्या कोणत्याच गोष्टीचा अंदाज मुळीच घेऊ शकत नाही. माई शिल्पाला विचारतात, अगं शिल्पा, आज काय विशेष आहे? आज तू किचनमध्ये होतीस? ती म्हणते, हो, कारण माझ्या प्रांजलच्या आवडीचे सर्व पदार्थ मी आज बनवले, कारण माझ्या प्रांजलने आज एक कामगिरी केली आहे. काय केलं प्रांजलने? खूप मोठी गोष्ट केली, बापू, तुम्हाला नाही माहिती, आणि म्हणूनच मी प्रांजलच्या आवडीचे हे सगळे पदार्थ बनवलेत. तेवढ्यात प्रांजल येतो. तो म्हणतो, वावा आत्या, आज काय स्पेशल? शिल्पा म्हणते, माझ्या प्रांजलच्या आवडीचे सगळे पदार्थ आज मी बनवलेत. आज मी फार खुश आहे, कारण प्रांजलने आज माझ्यासाठी जे केलं ना, ते इतर वेळी कोणीही कोणासाठी करत नाही, त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. इकडे प्रांजल म्हणतो, आत्या, फक्त खाऊ घालून नाही चालणार. लगेच शिल्पा म्हणते, मग काय हवंय? काय गिफ्ट हवंय बरं का? चालेल ना, तुला काय गिफ्ट हवंय ते सगळं सांग, मी तुला जे गिफ्ट हवंय ते द्यायला तयार आहे. तेव्हा प्रांजल म्हणतो, हो आत्या, मला माझा खिसा थोडासा रिकामा झालाय, आणि खिसा रिकामा झाल्यानंतर काय करावं लागतं तुला माहिती ना? हो, चालेल ना, मी देते तुला. किती हवेत ते सांग. प्रांजल म्हणतो, जास्त काही नको, पण वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी मस्त एखादा ₹1,00,000 दिलेस तर चालेल. शिल्पा म्हणते, ठीक आहे, अजिबात काळजी करू नकोस, मी तुला एखादा ₹1,00,000 नक्कीच देते. हे ऐकून माई आणि बापू म्हणतात, शिल्पा, तू असले लाड त्याचे पुरवू नकोस, अगं तो अशाने बिघडेल, त्याला एवढे पैसे कशाला हवेत? एवढं तरी एकदा विचार ना त्याला. शिल्पा म्हणते, त्याला काय विचारायचं? माई आणि बापू, तो काही लहान आहे का आता? आणि त्याला हवे असतील तर नाही, तू अजिबात चुकीचं बोलतेस. माई बापू म्हणतात, शिल्पा, हे बघ, त्याला पैसे जरी दिलेस ना, तरी सुद्धा एकदा विचार की पैसे कशाला हवे? तू आत्या म्हणून त्याच्यावर भरभरून प्रेम करतेस, माया दाखवतेस,
ते सगळं ठीक आहे, पण अशा पद्धतीने त्याचे लाड करून याला अजूनच बिघडवू नकोस. हे सगळं ऐकल्यानंतर शिल्पाचा तोरा आणि माज अगदी बघण्यासारखा होतो. माई म्हणतात, हे बघ शिल्पा, तुला कितीही वाटत असलं तरी आनंदीचा आणि या घराचा फारसा संबंध नाहीये. हे एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, आनंदीशिवाय या घराला घरपण सुद्धा नाहीये आणि आनंदी पुन्हा परत आल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र तुम्ही नीट ध्यानात ठेवायचं, समजलं? इकडे युगंधरचं बोलणं सुरूच असतं. आनंदी दाराला पाठ देऊनच उभी राहून हे सगळं ऐकत असते, कारण युगंधर म्हणतो, आनंदीने हे सगळं जे केलं ना, ते फार अविचारीपणाने केलं आहे. तिने कसल्याच गोष्टीचा विचार केला नाही किंवा कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. आणि यामुळे प्रॉब्लेम सुटणार नाही, उलट अजूनच वाढतील. हे मात्र नक्की. बापू म्हणतात, नाही रे बाळा, तिने तिच्या परीने हे सगळं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आता ती सुखरूप आहे की नाही हे कळणं फार गरजेचं आहे. युगंधर म्हणतो, मी एक खासगी गुप्तहेर कामाला लावला आहे. शिर्केंनाही सांगितलंय. आनंदीला शोधण्यासाठी. आनंदी नक्कीच सापडेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. दुसरीकडे आनंदी विचार करते, मी खरंच इथे चुकीची वागले का? मी थोडा सुद्धा विचार न करता घराबाहेर पडले का? मी हे असं करायला नको होतं का? आनंदीच्या मनात हे सगळे विचार एका झटक्यात येऊन जातात. मग युगंधर तिथून निघून जातो, कारण तो फक्त धान्याचा टेम्पो घेऊन तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि त्याने त्याची माणसं शोधकामाला लावलेली असतात. हे सगळं झाल्यानंतर आनंदीला या केलेल्या गोष्टीचा अजूनच पस्तावा होऊ लागलेला असतो. एवढंच नाही, दुसरीकडे प्रांजल फार आनंदात असतो. त्याला पैसे मिळालेले असतात, त्यामुळे तो म्हणतो, बरेच दिवस झाले काही गोष्टी केल्या नाहीयेत, मस्त आपण एखादी पार्टी एन्जॉय करावी. 2 पेग घेतो, मजा येणार आहे, असं तो बोलू लागतो. तेवढ्यात आरती आणि आर्ची या दोघी युगंधरला शोधण्यासाठी तिथपर्यंत आलेल्या असतात. त्यांना समोर प्रांजल दिसतो. त्या विचारतात, प्रांजल, मालक साहेब आहेत का? मालक साहेबांचा फोन बंद येतोय, ते असले तर सांग ना, आम्ही आलो आहोत म्हणून. तेव्हा प्रांजल त्यांच्यावर चिडतो आणि म्हणतो, मुळात तुम्ही इथे आलेला आहात ही गोष्ट मी का सांगू? मी अजिबात तुम्ही इथे आलेली ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही, समजलं? त्या म्हणतात, अरे असं काय करतोस? तो म्हणतो, आमचे बाबा इथे त्यांचा वेळ आणि या सगळ्या गोष्टी वाया घालवून तुम्हाला का शोधतील? त्यांचा या गोष्टींशी काय संबंध? तुमची बहीण आता माझ्या बाबांना फसवून दुसरीकडे कोल्हापूरला गेली असेल आणि तिथे कोणीतरी माणूस पटवेल किंवा त्याच्यासोबत लग्न करेल, कारण तुम्ही लोक तसेच थर्ड क्लास. अजिबात मी तुम्हाला इथे उभं करणार नाही. आत्ताच्या आत्ता निघून जा. आम्हाला काही कामधंदे नाहीत का? तुमची बहीण निघून गेलेली आहे तर आम्हाला का त्रास द्यायचा? हे ऐकून आरती म्हणते, प्रांजल, तू खूप जास्त बोलतोयस. हे सगळं बोलण्याची तुला काही गरज नाहीये. आम्ही फक्त विचारतोय की मालक साहेब घरी आहेत का किंवा त्यांचा फोन आला होता का, कारण मालक साहेब आनंदीला शोधायला गेले होते. मग तू अशा पद्धतीने कसं बोलू शकतोस? तेवढ्यात तिथे पृथ्वी येतो. पृथ्वी आल्याबरोबर आरतीने प्रांजलचा माज उतरवण्यासाठी त्याच्यावर हात उचललेला असतो, पण पृथ्वी आरतीचा हात पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर हात उचलण्याची? तेव्हा आरती म्हणते, त्याला एकदा विचार, त्याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीबद्दल असं बोलण्याची? आरची म्हणते, हो, कारण आतापर्यंत हा खूप बोललाय. याची हिंमत कशी झाली माझ्या ताईला अपशब्द बोलण्याची? ती माझी ताई आहे आणि तिच्याबद्दल बोललेला एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही, समजलं तुला? असं म्हणून त्या दोघी निघून जातात. त्या निघून गेल्यानंतर पृथ्वी म्हणतो, काय रे, तू मला सांगितलं होतं ना की आनंदी अर्ध्या तासापूर्वीच आबांकडे पोहोचली. मग आनंदी कुठे आहे? प्रांजल म्हणतो, मला वाटलं नव्हतं की तू आनंदीला शोधायला जाशील म्हणून मी सरळ खोट बोललो. हे ऐकून पृथ्वीला राग येतो. आरती आणि आर्ची सुद्धा म्हणतात, बघ एकदा तुझ्या घरी काय काय उद्योग सुरू आहेत ते. अगोदर माझ्या बहिणीला नावं ठेवायला निघालाय, असं म्हणून त्या निघून जातात. तेव्हा प्रांजल म्हणतो, जा, जिकडे जायचं तिकडे जा. तुमच्या बहिणीला अगोदर शोधा. तेव्हा पृथ्वीचा ताबा सुटतो आणि तो प्रांजलच्या कानाखाली 2 फटके लगावतो. प्रांजल म्हणतो, दादा, तू मला का मारलंस? या असल्या थर्ड क्लास लोकांसाठी? पृथ्वी म्हणतो, प्रांजल, एक जरी शब्द बोललास ना, तर याद राख, आणखी एक वाजवेन. मला त्यांच्यासमोर तुला मारायचं नव्हतं, पण तुझी हिंमत कशी झाली आनंदीबद्दल असं बोलण्याची? एखाद्याचा राग येणं, एखादी व्यक्ती आवडणं इथपर्यंत ठीक आहे,
पण त्याच्याबद्दल असे अपशब्द बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? हेच आपल्या आईने संस्कार दिलेत का? आपल्या आईच्या संस्कारांचा असा बाजार तू मांडलास का? बोल, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलण्याची? तेव्हा प्रांजल म्हणतो, कारण मला तू त्या आनंदीला शोधायला जायला अजिबात नको होतं, म्हणून मी हे सगळं बोललो. पृथ्वी म्हणतो, हे जर तू मला सरळ सांगितलं असतंस ना, तरी सुद्धा मी ऐकलं असतं. तुला हे सगळं अशा पद्धतीने सांगायची आणि करण्याची अजिबात गरज नव्हती. तू असं करून काय सिद्ध केलंस? कळतंय का तुला? आपल्या आईचे संस्कार आणि आपण किती खालच्या पातळीवर जाऊन वागतो, हे सगळं यातून सिद्ध होतंय. लक्षात येतंय का तुझ्या? प्रांजल म्हणतो, पण मला नव्हतं वाटत की तू हे सगळं करावंस, म्हणून मी अशा पद्धतीने वागलो. समजलं तुला? हे सगळं बोलल्यानंतर प्रांजल चुकीचा ठरलेला असतो आणि पृथ्वीने त्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो. पृथ्वी म्हणतो, हे बघ, हे आपल्या आईचे अजिबात संस्कार नाहीयेत. काही जरी झालं तरी एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची, आनंदी या घरचा भाग जरी नसली तरी सुद्धा एक माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी मी हे सगळं करणार होतो आणि आपल्या चुकीची शिक्षा उगाच निर्दोष लोकांना नको, म्हणून मी हे सगळं करणार होतो. लक्षात येतंय का तुझ्या? हे सगळं बोलल्यानंतर पृथ्वी रागाने तिथून निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर प्रांजलचं डोकं थोडं ठिकाणावर येतं. तर मित्रांनो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जो खासगी गुप्तहेर हायर केलेला असतो, तो आता युगंधरला कोल्हापुरातली अपडेट देत असतो. सुरुवातीला तो म्हणतो, मालक साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कोल्हापूर काही एवढं छोट नाहीये, इथे शोधणं फार कठीण आहे. पण मालक साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि माझी सगळी माणसं इथे व्यवस्थित कामाला लागलेली आहोत. आम्ही लवकरात लवकर आनंदीचा शोध घेण्यासाठी तयार आहोत. हे सगळं बोलल्यानंतर तिथे शिल्पा येते. शिल्पा या माणसाला विचारते, काय मग, युगंधरने तुम्हाला किती पैसे दिलेत आनंदीला शोधण्यासाठी? तो माणूस म्हणतो, हे बघा, तुमच्या या कामात लुडबुड करण्याची गरज नाहीये. तेव्हा ती म्हणते, त्याच्या दुप्पट पैसे मी तुम्हाला देईन, पण आनंदीचा पत्ता सगळ्यात अगोदर तुम्ही मला द्यायचा. समजलं? तो माणूस म्हणतो, नाही मालक साहेबांना अशा पद्धतीने मी फसवू शकत नाही. मी हे मुळीच करणार नाही. तेव्हा पुन्हा शिल्पा त्याच्यासमोर दुप्पट पैसे ठेवते आणि म्हणते, आता सुद्धा करणार नाहीस का? मग त्या माणसाची नियत बिघडते आणि तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आनंदी जेव्हा कुठे आहे हे आम्हाला समजेल, तेव्हा आम्ही ताबडतोब पहिला फोन तुम्हालाच करू. हे ऐकून शिल्पाला प्रचंड आनंद होतो. ती म्हणते, काही झालं तरी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हे पैसे घ्यायचे, पण एका कानाची खबर दुसऱ्या कानाला कळू द्यायची नाही. आनंदी कुठे आहे ही गोष्ट सगळ्यात अगोदर आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आलं ध्यानात? असं म्हणून तो माणूस पैसे घेऊन निघून जातो आणि शिल्पाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होईल. इकडे तो निघून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला आनंदी खोलीत आलेली असते. आनंदी विचार करते, खरंच माझं इथे चुकलंय का? मी जो निर्णय घाईघाईत घेतलाय तो खरंच चुकलाय का? मी अशी घाई करायला नको होती का? मी एकदा तरी माझ्या बहिणींचा विचार करायला हवा होता. मी एकदा तरी आबांचा, आरतीचा, आर्चीचा विचार करायला हवा होता. मी या सगळ्या गोष्टींचा विचार का केला नाही? ती विचार करते, मी आता तरी एकदा फोन करून या सर्व गोष्टी आर्चीला सांगू का? आबांना फार काळजी वाटत असेल. आबासुद्धा माझी काळजी करत असतील. मग लगेच आनंदी मॅनेजरच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते, मला तुमची एक मदत हवी आहे. त्या विचारतात, काय आणि कसली मदत हवी? बोल आनंदी. आनंदी म्हणते, मला एक फोन करायचा आहे. मी एक नंबर सांगते, तुम्ही तो नंबर मला लावून द्याल का? त्या लगेच म्हणतात, हो, सांग ना, जो कोणी नंबर लावायचा आहे तो सांग, मी तुला लावून देते. आनंदी आरतीचा नंबर सांगते. त्या तो नंबर लावतात आणि रिंग जाते. हे बघ, फोन वाजतोय, घे, असं म्हणून त्या आनंदीच्या हातात फोन देतात. आनंदी फोन घेते आणि म्हणते, हॅलो आरती ताई. आरती ताईला अनोळखी नंबरवरून फोन आलाय म्हणून आधी वाटतं कोणाचा असेल, पण ती फोन उचलून म्हणते, हॅलो. आनंदीचा आवाज ऐकल्याबरोबर तिच्या जीवात जीव येतो. ती म्हणते, अगं आनंदी, कुठे आहेस तू? अशी कशी आम्हाला सोडून गेलीस? आम्हाला सोडून जाताना तुला काहीच वाटलं नाही का? तू कुठल्या शहरात आहेस? कुठल्या गावात आहेस? सांग ना, आत्ताच्या आत्ता सांग, मी तुला घ्यायला येते. आनंदी, का अशी वागलीस तू? आनंदी म्हणते, आरती ताई, तू काळजी करू नकोस, मी अगदी ठीक आहे. काळजी करायची काहीच गरज नाहीये.
सगळं ठीक आहे असं आनंदी स्पष्टपणे सांगते. पण तू आबांना सुद्धा सांग की मी सुखरूप आहे आणि काळजी करण्याची काही गरज नाही, हे सुद्धा तू आबांना सांग. हे ऐकून आरतीला अजूनच काळजी वाटते. आरती विचारते, आनंदी प्लीज फोन ठेवू नकोस ना, सांग ना तू कुठे आहेस, सांग ना तू कुठे आहेस. पण आनंदी म्हणते, मी सुखरूप आहे, माझी काळजी तुम्ही अजिबात करू नका, असं म्हणून पटकन आनंदी फोन कट करते. आरती हॅलो हॅलो आनंदी करत बोलण्याचा प्रयत्न करत राहते, पण तोपर्यंत आनंदीने फोन कट केलेला असतो. फोन कट केल्यानंतर आनंदी तो फोन बाजूला ठेवून देते, कारण जर पुन्हा आरतीने फोन केला तर तिला तिचा पत्ता समजू शकतो किंवा ती मालक साहेबांनाही तो पत्ता देऊ शकते. त्यामुळे आनंदी फोन बंद करून ठेवते. आरती पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण फोन काही लागत नाही. त्यामुळे आरतीला अजूनच काळजी वाटते. एक तर आनंदीने ती कुठेतरी आहे एवढंच सांगितलं आणि पत्ता सांगताच फोन ठेवून दिला. आता काय करायचं असा विचार ती करू लागते. दुसरीकडे युगंधर दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी त्याच्या खोलीत असतो आणि आनंदी सुद्धा तिच्या खोलीत आलेली असते. जेव्हा आनंदी खोलीत येते तेव्हा तिला युगंधरची आणि घरच्यांची फार आठवण येते. हे लोक कसे असतील, आनंदात तर असतील ना, पण माझ्यामुळे त्यांना सर्वांना त्रास होत होता, असं ती बोलू लागते. दुसरीकडे युगंधर विचार करतो, आनंदी तू असं का वागलीस, तुला असं वागायला नको होतं, तू कुठे असशील, काय असशील, या सगळ्या गोष्टी मला समजायला हव्या होत्या. आनंदी तू फार चुकीचं केलंस. अगं तुझ्या घर सोडून जाण्याने प्रश्न मिटला नाही तर प्रश्न अजूनच वाढला आहे. आनंदी मनात म्हणते, मालक साहेब मला माफ करा, मला कळतंय की तुम्हाला सुद्धा त्रास होत असेल, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मी कुठे आहे काय आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी अगदी सुखरूप आहे. फक्त माझ्या आरती आणि आर्चीला तसंच आबांना या सगळ्या गोष्टी समजायला हव्या होत्या, त्या मी आता सांगितल्या, त्यामुळे त्यांना सुद्धा आता काळजी करण्याची गरज नाही. आता युगंधरला आनंदी बरोबर घालवलेले ते क्षण आठवतात, कशा पद्धतीने त्याने तिला गंध लावून दिला होता, त्यानंतर तिने पुरस्कार सोहळ्यात त्याची इज्जत राखली होती, माद यमांसमोर चोख उत्तर दिली होती आणि त्याचं मन जिंकलं होतं. एवढंच नाही तर भर पावसात दोघांनी एकत्र खाल्लेला तो पदार्थ, तो क्षणसुद्धा आता दोघांनाही आठवू लागतो. त्यानंतर युगंधर आनंदीच्या आठवणीत व्याकुळ होऊ लागतो. इकडे आनंदी मनोमन प्रार्थना करते, हे परमेश्वरा, माझ्या घरच्यांना सर्वांना सुखी ठेव, तसंच मालक साहेबांनाही सुखी ठेव. काही जरी झालं तरी माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. मी त्या घरातून निघून आले आहे तर सर्वांचे प्रश्न सुटले असतील अशी मला आशा आहे. हे बोलल्यानंतर युगंधर मनोमन म्हणतो, नाही आनंदी, तू घर सोडून गेलीस तर प्रश्न सुटला नाही, तो अजूनच वाढलाय. पण तू काळजी करू नकोस, काही जरी झालं तरी सुद्धा मी तुला नक्कीच शोधेन, असं म्हणत युगंधर आनंदीला जणू एक वचनच देत असतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा आहे, कारण उद्याच्या भागात थेट नागपंचमी विशेष भाग दाखवला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी युगंधर पूजा करत असतो आणि एक बॉक्स घरामध्ये आलेला असतो. जेव्हा विद्याधर तो बॉक्स पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो त्याच्या माणसांना म्हणतो, तुम्ही सगळे डोक्यावर पडलायत का, तुमची हिंमत कशी झाली हा बॉक्स इथे घेऊन येण्याची, कारण त्या बॉक्समध्ये तर आनंदी आहे आणि आनंदीला तुम्ही आता या बॉक्समधून घरी आणले. आता त्या बॉक्सवर एक साप असतो आणि साप पाहिल्याबरोबर सगळेजण घाबरतात. हा साप विद्याधरच्या समोरच येतो आणि त्याला डंख मारणार असतो, पण तेवढ्यातच पूजा करता करता युगंधर उठतो आणि सापासमोर उभा राहून शंकराचा मंत्र म्हणतो. जेव्हा तो मंत्र म्हणतो तेव्हा साप निघून जातो. साप निघून गेल्याबरोबर सगळ्यांना आनंद होतो. माई म्हणतात, हा कसला तरी दैवी संकेत आहे, असं म्हणून सगळेजण सापाला नमस्कार करतात. पण तेवढ्यातच दैवी संकेत असं म्हटल्याबरोबर युगंधरचं लक्ष त्या बॉक्सकडे जातं आणि तो म्हणतो, हा कसला दैवी संकेत आहे, नक्कीच काहीतरी असेल, असा विचार करून तो त्या बॉक्सकडे जातो आणि तो उघडण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये तर आनंदी असते. जर आता बॉक्स उघडला आणि आनंदी त्यात दिसली तर या विद्याधरची पुरती वाट लागणार असते. काय होईल मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मराठी मालिका या चॅनलसोबत पाहत राहा आनंदी.